नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवू भाजणीची चकली. त्या दिवशी मी टाकला होता व्हिडिओ, पण तो छोटासाच होता. मी आज पूर्ण रेसिपी दाखवते इथे. हे बघा, त्यासाठी मी 4 वाट्या हे बघा, हे 4 वाट्यापासून मी भाजणी घेतलेली आहे. तसंच 3-3.5 वाट्या मी पाणी तापत ठेवलेलं आहे उकळायला. 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहे. मिरची पावडर, तिखट आणि काश्मीरी मिरची, आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचे आहे. बघा, मध्येच टाकून घेतलेलं आहे. आता ही पाऊण वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे. हे पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे, थोडंसं कमी घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पॅनमध्ये. हे आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला आता मोहन टाकून घ्यायचं. गरम आहे त्याच्यामुळे आपण आता चमच्याने चांगलं हलवून घ्यायचं. चार वाटी पिठासाठी आपण पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे. अर्धी वाटी घेतली तर चालेल, पाऊण वाटी हे बरोबर माप आहे आपलं. आता आपल्याला हाताने पूर्ण हे चोळून घ्यायचं आहे तेल. त्याला गरम होतो म्हणून चमच्याने परतून घेतलं. आता आपल्याला हाताने पूर्ण लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे आता आपण पूर्ण लावून घेतलेलं आहे. आता पाणी पण आपलं उकळलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघा, पाणी उकळी आलेलं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला 3.5 वाट्या घेतलेलं आहे पाणी. मी थोडंसं ठेवून देणार आहे, 3 वाट्यात लागेल आहे मला. हे बघा, एवढं ठेवून देते मी. आता चमच्याने आपल्याला गरम आहे म्हणून पूर्ण आपल्याला चमच्याने उकड नाही काढत मी. उकळतं पाणी परत भरून घालतो. आपल्याला आता हे घट्टसर असं मळून घ्यायचं. लागलं तरच आपल्याला ते पाणी घ्यायचं, नाही तर ह्यात पाण्यात बरोबर होऊन जाईल. आता थंड होईल. थोडंसं थंड झालं की हाताने मळून घेईन मी पीठ. हे बघा, छानपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे. घट्ट नाही, जास्त मऊ पण नाही. हे बघा, आता 5-10 मिनटं आपण असंच झाकून ठेवायचं त्याला. छानपैकी झालं. कलर पण छान झाला. हळद पण नाही टाकलेलं, फक्त मिरची पावडर, मीठ आणि पांढरे तीळ. हे बघा, 10 ते 15 मिनटं झालेले. आता आपण लांबट गोळे करून घेऊयाचे. हे बघा, असं मऊसूत असं मळून मी लांब गोळे करून घेतलेले आहे. आता आपण चकली पाडू. हे बघा, स्वतःला तेल लावून घेतलेलं आहे, पीठ घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला चकली पाडायची आहे. हे बघा, आपण चकली पाडून ठेवलेली आहे. आता हे बघा, तळून घेतलं. मिडियम गॅसवर तळून घ्यायचे. बघा, छानपैकी काटे आलेले आहे. खूप छान झालेले आहे. हे बघा, परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. छान कुरकुरीत चकली आपली तयार आहेत.
गो रे गो भैया गो